नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 29 जानेवारी 2026 आणि वार आहे गुरुवार. तर आज आपल्याला माहितीच असेल तुम्हाला साईबाबांच्या मंदिरात आणि स्वामींच्या मठात जायचंच आहे. त्या व्यतिरिक्त कुठे जायचं आहे ते तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. एका जागेवर जायचं आहे, आपल्याला एक गोष्ट घ्यायची आहे, ती तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. तर काल रात्री एडिट वगैरे करून झोपलो. सर्व थंबनेल वगैरे काल रात्रीच एडिट झालेला म्हणून सकाळी काहीच लोड नव्हता, जसं मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं. पण माझा विचार आहे की टायमिंग चेंज करावं व्लॉगचं आणि 11 वाजेच्या जागी 9 वाजता टाकावं. पण कधी कधी काय होईल का रात्री जेव्हा मी थकलेलो असतो, एडिटिंग तर झालेली असते आपली, पण प्रोड्युसिंगला टाकून झोपून जातो. पण जर जाग 7 वाजता नाही आली तर 9 वाजता व्हिडिओ येणार नाही. त्याकरता आपण टायमिंग 11:11 ठेवूया. आणि आज सकाळी पण लवकर उठलेलो, म्हणजे झोप मोड झालेली किती वाजता, आय थिंक 5:45 वाजता. पण पुन्हा झोपलो आणि डायरेक्ट उठलो 9:15 वाजता. मग रील्स बघितल्या, मग 10 वाजता थोडा वर्कआउट केलं, 10:30 वाजता फ्रेश झालो. आता 11:05 झालेले आहेत आणि आपण आपली व्हिडिओ चालू करत आहोत. आणि आता पिऊया ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी तर पिऊयाच, पण आता थोडीशी भूक लागलेली आहे, तर मम्मी गेले वडापाव आणण्यासाठी. आणि मी आज एक रील पोस्ट केली आहे बघा. सर्व मला सांगतात की माझे व्हिडिओज बघतात आणि मग व्ह्यूज कमी का येतात ते मला विचार पडलेला, म्हणून मी रील टाकली होती. ती तुम्ही या अगोदर बघितलीच असेल. आणि आपले डेली व्लॉग्स चालू आहेत. होपफुली 31 डेज 31 चॅलेंज, 31 डेज 31 व्हिडिओजचं चॅलेंज कंप्लीट होणार आहे आपलं ऑलमोस्ट. फक्त काही झालं नाही पाहिजे. आजारी पण होतो, पण ते तुम्हाला कॅमेरात एवढं दिसलं नसेल, कारण की मी एनर्जी मेंटेन करण्याचा प्रयत्न करत होतो. काल रात्री पण एनर्जी डाऊन होती, आताही थोडीफार आहे, पण तरीही आपले व्लॉग्स नेहमी येत आहेत. आणि पाहूया आजच्या दिवसात आपल्यासोबत काय होते. वडापाव खालो गाईज, वडापाव. आता 12:40 झालेली आहेत आणि पहिले वडापाव खाऊन काय केलं, व्लॉग्स बघत होतो. आता जेवतो आणि परत व्लॉग्स बघतो आणि मग कुठेतरी जाण्याचा प्लॅन करूया. आणि कुठे गेलो ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे. आज जेवणामध्ये आहे मुगाची भाजी आणि राईस. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 4 आणि घरी बसलेलो व्लॉग बघत होते. आता चाललोय बोईसरला, म्हणजे ऑलमोस्ट पोहोचलेला आहे. तेव्हा आठवलं की मी व्लॉगिंग पण करतो, कारण की मी मध्ये मध्ये विसरतो तर मी व्लॉगर आहे. तर आता थोडं काम आहे बोईसरला, ते करूया, मग घरी जाऊया. परत नवापूर नाक्यावर झालेलो, थोडं काम होतं ते झालेलं आहे. आता चाललो घरी. आता जस्ट बोईसरवरून आलो आणि रेडी झालो, म्हणजे बोईसरला हाफ पॅन्टवरच गेलेलो आणि तेच घालून आता आलो आहे साईबाबांच्या मंदिरामध्ये. चेंज करून चाललो आहे पालघरला मठामध्ये, कारण की संध्याकाळी जायला भेटेल का माहिती नाही. संध्याकाळी जायला भेटलं तर परत जाऊ, पण आता पण जाऊ. तर आज परत आलेलो प्राईम टचला. साईश भेटला, साईश तर भेटला, अजून भाविक भेटला. साईश चल बाय भाई मित्रा. नक्कीच पुन्हा ये परत शॉपिंग करायला. एवढी शॉपिंग केली आज, बस झाली. परत आहे ना, तुझे फॉलोअर्स आले की एक्स्ट्रा 10% ऑफ. मठामधून कधी चाललो होतो घरी, साईशच्या शॉपवर गेलेलो, तिथे एक व्हिडिओ शूट केलेली आहे, ती तुम्हाला थोड्याच दिवसात बघायला भेटेल. आता एडिट करायला लागेल, त्याला वेळ जाईल थोडा. आणि आता वाजलेले आहेत 8 आणि चाललो आहे बोईसरला. आता कशासाठी चाललो आहे ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे पुढे. तर चला जाऊया. अमोलची गाडी ठेवली घरी, आता समीरची गाडी घेतलेली आहे इलेक्ट्रिक, पेट्रोल वाचवण्यासाठी. तर आता मी उभा आहे मुंबई पुणे मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेवर. आणि बोईसरला गेलेलो, जास्त काही शूट केलं नाही, म्हणजे ऑलमोस्ट काही शूटच नाही केलं. त्यानंतर मी घरी येऊन जेवलो आणि आता मी आलोय. आणि तुझ्या सोबत कोण आहे? दिल्ली. तर मित्रांनो बघा किती कष्ट घ्यायला लागले. 2 जण लाईट पकडून, 1 जण मोबाईल पकडून, 1 जण अजून 2 जण आहेत, त्यांना मी दाखवू नाही शकत, पण ते मोबाईल पकडून आहेत आजूबाजूला. 1 वाजलेला आहे गाईस, केक खातो, शूट संपलेला आहे. आता तुम्ही विचार करा कसला शूट, तो तुम्हाला इंस्टाग्रामवर माझ्या स्टोरीला बघायला भेटेल, कारण की मी ती स्टोरी टाकेल. आता 2 वाजलेले आहेत, आता जस्ट घरी आलो आणि ही व्हिडिओ इथेच एंड करूया. उद्या एक नवीन व्लॉग चालू करूया, उद्या नाही सकाळीच. तर होप करतो आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.